Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. उत्तर मध्य मुंबई इथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीने सामना आहे। तर इथलं चित्र जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा वांद्रे पूर्व हा एक पट्टा सोडला जिकडनं प्रिया दत्त काँग्रेसच्या तेव्हाच्या उमेदवार यांना लीड होतं, तर उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या पूनम महाजन यांनाच लीड मिळालेला आहे। मात्र या वेळेला हे दोघेही जण उमेदवार नाहीयेत, दोघेही वेगळे उमेदवार आहेत। काँग्रेसकडनं आहेत वर्षा गायकवाड आणि भाजपकडनं आहेत उज्ज्वल निकम, आणि त्यामुळे यावेळेसचं मतदान जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा विलेपार्ले मध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे। जिकडनं येतात भाजपचे आमदार येतात पराग अळवणी, आणि त्या ठिकाणी आणि हा सुद्धा जरी मराठी बहुल भाग असला तरी सुद्धा इथे हळूहळू अमराठी लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे। त्यातले मतदार किती हे कळेल आपल्याला, पण विलेपार्ले मध्ये मात्र सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे 56%, आणि सगळ्यात कमी सर मतदान पाहायला मिळते ते म्हणजे चांदिवलीमध्ये की 49%। पण इतर मतदारसंघ जर पाहिले कुर्ला, कलिना, वांद्रे दोन्ही, तर त्याच्यामध्ये 52% घरामध्ये मतदान झालेलं आहे। आता इथे सुद्धा खरं तर शिवसेनेची ताकद ही काँग्रेसला मिळणं अपेक्षित आहे, आणि त्या जोरावर वर्षा गायकवाड येतील की नाही हे समजू शकणार आहे। तर इथे इथलं चित्र तुम्ही कशा पद्धतीने सांगाल, कारण की इथले खालचे पट्टे सगळे पाहिले तर ते 50च्याच घरात अडकलेले आहेत। अनुजा, हा एकमेव मतदारसंघ असा आहे माझ्या मते पूर्ण महाराष्ट्रामध्ये की जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जे सतत एक प्रिमाइस मांडलं जातं ना की शिवसेनेचा मतदार काँग्रेसच्या हातावरती कसं काय मतदान करेल, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले की माझं मतदान वर्षाला जाणार आहे असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, पण त्यांचं ऐकून त्यांना मतदान करणारा जो मतदार आहे तो प्रिया दत्तला मतदान करणार का याचा टेस्ट केस सिनारिओ आहे ना, तो हा मतदारसंघ आहे। कारण इथे शिवसेनेला फार मतं ट्रान्सफर नाही करायची आहे। इकडे हा मतदारसंघ असा आहे की इकडे काँग्रेसचा स्वतःचा बेस आहे या मतदारसंघामध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांना फार कमी मतं ही ट्रान्सफर करावी लागतील काँग्रेसकडे, आणि त्याच्यामध्ये शिवसेना किती सफल ठरली हे आपल्याला या मतदारसंघामध्ये कळू देईल। म्हणजे कसं, तू विलेपार्लेचा उल्लेख केलास, आपण 2019चं मताधिक्य बघूया। 2019चं म्हणजे आपण इकडे दाखवतो ते कोणाला लीड मिळाला, पण मी ॲब्सोल्यूट नंबरमध्ये लीड सांगू इच्छितो। विलेपार्ले 1,12,000 मतं ही पूनम महाजनना पडली होती आणि प्रिया दत्तना 38,000 मतं पडली होती। याचा अर्थ काय होतो की बेसिक जे काँग्रेसचा बेस तिकडचा जो आहे तो 35 ते 40,000 मतांचा आहे। या उलट पूनम महाजनांची जी मतं त्याच्यामध्ये शिवसेनेची पण काही मतं असतील, पण हा भाजपचा स्ट्रॉंग होल्ड आहे। इथे भारतीय जनता पार्टी 14 मध्ये पण इंडिपेंडेंटली जिंकली आहे, 14 मध्ये ते 40-50 हजारांनी जिंकले, 19 मध्ये शिवसेना बरोबर आल्यानंतर 80,000 मतांनी जिंकली आहे ही सीट। तरी सुद्धा इकडचा बेस अत्यंत स्ट्रॉंग आहे, आणि 70% वर्सेस 24% एवढा बेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो। या उलट जर तू इतर मतदारसंघांमध्ये गेलीस तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पूनम महाजन लीडला आहेत त्या कुर्ल्यामध्ये 8,000 मतांनी, चांदिवलीमध्ये 20,000 मतांनी, बांद्रा पूर्वमध्ये की जिथे आशिष शेलार आमदार आहेत खरं तर तिथे बांद्रा बांद्रा पूर्वला काहीतरी 10,000 मतांनी, 10-12,000 मतांनी, आणि बांद्रा पूर्वला प्रिया दत्त लीडवरती आहेत अवघ्या 2,000 मतांनी। पण तरी सुद्धा इतर मतदारसंघांमध्ये जिथे जिथे पूनम महाजनना लीड मिळालेला आहे तो 10-12,000 15,000 या घरामधला लीड आहे। त्यांनी फक्त ॲडिशन होते, म्हणजे मेन जो लीड तुम्हाला पार्ल्यामध्ये मिळतो त्याच्यामध्ये ॲडिशन मिळते। याही वेळेस पार्ल्यामध्ये उज्ज्वल निकम व्यवस्थित लीडमध्ये असतील, पण तो लीड त्यांचा जो आहे तो त्या 80,000च्या घरात असेल का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये राहील। अर्थात त्यांना याही वेळेस बंपर मतदान विलेपार्ल्यामधनं होऊन जाईल, आणि आपल्याला दिसतंच आहे की याही वेळेस विलेपार्ल्यामध्ये 56% मतदान, सगळ्यात जास्त मतदान हे या मतदारसंघामध्ये तिकडे झालेलं आहे। मनसेच्या लोकांनी सुद्धा त्यांना मतदान केलेलं आहे या मतदारसंघामध्ये, त्यांची पण काही प्रमाणात तिकडे मतं आहेत। शिवसेनेच्या मतदारांनी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारांनी सुद्धा पुन्हा एकदा मतदान त्यांना केलेलं असू शकतं तिकडे, काही मतदान त्यांचं वर्षा गायकवाडनं झालं असू शकतं, तरी सुद्धा त्यांचा लीड या ठिकाणी कमी होऊ शकतो। पण इतर मतदारसंघांमध्ये प्रिया दत्तना पडलेली 73,000 मतं चांदिवलीमध्ये, त्याच्यावरती त्यांना बेस मांडायचा आहे, म्हणजे 70,000च्या पलीकडे वर्षा गायकवाडना तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मतं ट्रान्सफर होतात का? कुर्ल्यामध्ये सुद्धा प्रिया दत्त यांची स्वतःची 60,000-62,000 मतं आहेत, तिथे काही 10-15,000 मतं शिवसेनेकडनं ट्रान्सफर होऊ शकतात का? कलिरामध्ये प्रिया दत्त यांना 55,000 मतं पडली होती, तिथे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांना तिकडे काही 35-40,000 मतं ट्रान्सफर होऊ शकतात का, जी मराठी बहुल मतं आहेत। आणि बांद्रा पूर्वमध्ये की जिथे ऑलरेडी प्रिया दत्त 2-3 हजारांनी लीडवर होत्या, तिथे शिवसेनेचा स्वतःचा भाग आहे, तिकडे शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत,
नारायण राणेंना सुद्धा तिकडे तृप्ती देसाईंनी पराभूत केलेलं होतं. तर तिथे त्यांना काही 35-40 हजाराचा लीड मिळू शकतो का? त्याच्यामुळे विलेपार्लेमध्ये मिळणारा बंपर लीड हा इतर 5 मतदारसंघांमध्ये कसा कापू शकतील. बांद्रा पश्चिममध्ये आशिष शेलार असल्यामुळे निकमना लीड मिळेल, त्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाहीये. पण तो किती असेल आणि विलेपार्लेमध्ये झालेलं बंपर मतदान त्याच्यामधलं किती मतदान आपले निकम घेतात आणि तो इतर 4 मतदारसंघांमध्ये किती प्रमाणात कापला जाऊ शकतो याच्यावरती नॉर्थ ईस्टची लढाई आहे. 1,30,000 मतांनी एवढं होऊन सुद्धा फक्त पूनम महाजन त्यावेळी जिंकलेल्या होत्या. म्हणून मी म्हटलं ना, शिवसेनेला फक्त 50% मतं त्यांची ट्रान्सफर करायची आहेत यांच्याकडे, वर्षा गायकवाडांकडे. जर तेवढी मतं जरी ते ट्रान्सफर करू शकले ना तरी ही लढाई ही 5-10 हजाराच्या घरात येऊन थांबते. पण जर ते नाही झालं तर ह्याचा अर्थ स्पष्ट निघेल की शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मतं हातावरती ट्रान्सफर होत नाहीत. हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर उत्तर मध्य मुंबईचा मतदारसंघ इंटरेस्टिंग राहील. नक्कीच मला हाच प्रश्न साठे सरांना विचारायचा होता, कारण की मुंबईमध्ये 2च मतदारसंघ आहेत की जिकडे काँग्रेस लढतीये. त्यातल्या उत्तर मुंबईमध्ये शिवसेनेची मतं ही काँग्रेसला शिफ्ट होतात का, याच्यापेक्षा नक्कीच जास्त लक्ष ही उत्तर मध्य मुंबईमध्ये शिवसेनेची मतं ही काँग्रेसला ट्रान्सफर होतात का याच्याकडे होतं. आता तसा हा मतदारसंघ पाहिला तर इथे 3 शिवसेनेचे आमदार आहेत, ज्यातला कलिनाचे एकमेव असे आमदार आहेत की जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. उर्वरित 2 हे शिंदेसोबत गेलेले आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन 2 आमदार हे अर्थात भाजपचे आहेत आणि एकच आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आहेत. मात्र त्यांनी सुद्धा आता काँग्रेसला कितपत मदत केली असेल याच्याबद्दल साशंकता आहे. अशा परिस्थितीमध्ये वर्षा गायकवाड या नक्कीच शिवसेनेच्या केडर त्यांना किती साथ देतात आणि पाठोपाठ मतदार किती त्यांच्या पाठीशी येतात याच्यावर त्यांची भिस्त आहे. खरोखर शिवसेनेचे मतदार हे आता 2019 नंतर पक्षामध्ये फूट झालेली आहे याचा राग जरी मनात असेल तरी सुद्धा शिवसेनेची मतं ही काँग्रेसकडे वळतील अशी स्थिती आहे का? शिवसेनेची मतं काँग्रेसकडे वळतील का नाही हा तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहेच या मतदारसंघामध्ये. आणि ते अत्यंत आपल्याला साहिल आत्ता म्हणाला ते बरोबर आहे की आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की ते वोट ट्रान्सफर झाली का नाही झाली. ते मला फक्त एकच मुद्दा ह्याच्यात मांडायचा आहे की मुळामध्ये सुनील दत्तच्या काळापासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता आहे आणि मात्र काँग्रेसचा तो जो बेस होता, काँग्रेसचा तो जो पाया होता तो खरोखरच राहिला आहे का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे मधल्या काळामध्ये. हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी आत्ताच तुम्ही उल्लेख केला, त्यांनी ऑलरेडी काँग्रेसपासून ते दूर झालेले आहेत. तेच इतर स्थानिक नगरसेवक आणि इतर नेतेही काँग्रेसपासून दूर होत गेलेले आपण बघितलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुनील दत्त किंवा नंतर प्रिया दत्त यांच्या काळामध्ये काँग्रेसशी जोडला गेलेला जो काही मतदार होता तो काँग्रेस बरोबर आहे का, राहील का, हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. एकच त्याला फक्त उत्तर असं देता येऊ शकेल, म्हणजे या प्रश्नाला असं उत्तर देता येऊ शकेल की मुस्लिम आणि दलित किंवा एस्पेशली मुस्लिम ही मतं जर का काँग्रेसला जाणार असं जर का ठरलेलं असेल किंवा ठरवलेलं असेल मुस्लिम तर मात्र काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकेल. आता शिवसेनेच्या संदर्भात बोलायचं झालं तर मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या काळापासून वांद्रे पूर्व हा एकदम कट्टर शिवसैनिकांचा हा राहिलेला आहे आणि इतर जे मतदारसंघ आहेत त्याच्यामधला तर चांदिवलीचा एक उल्लेख केला तर चांदिवलीमधनं एक मला असं वाटतं, माझी जर आठवण बरोबर असेल तर मनसेचा आमदारही तिकडनं निवडून आलेले होते. तर त्यामुळे त्या मतांमध्ये पूर्वीच फाटाफूट झालेली आहे किंवा ते मतं लॉयल नाहीत हे पूर्वीच दिसून आलेलं आहे असं आपण एका दृष्टीने म्हणू शकतो. कुर्ल्यात पण तसा प्रकार झालेला होता नगरसेवक निवडणुकीमध्ये. तर त्यामुळे ही मतं ट्रान्सफर होतील की नाही याच्याविषयी शंका घ्यायला जागा आहे असं आपण म्हणू शकतो आणि ते प्रत्यक्ष काय होईल ते 4 जूनला आपल्याला दिसेल. नक्कीच, कारण इथे चांदिवलीमध्ये खरं तर सगळ्यात जास्त मुस्लिम मतदार आपल्याला पाहायला मिळतात, जवळपास 98,000च्या घरात. पण तिथे सध्या दिलीप मामा लांडे हे 350-400 कमी मतदान झालंय आणि तिकडे सगळ्यात कमी मतदान झालंय त्याच्यामध्ये.